तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. हेल्मेटचा संदेश, जीवनाची हमी. जळगाव जामोदमध्ये रस्ता सुरक्षा रॅलीने वेधले लक्ष. जळगाव जामोद शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी 31 जानेवारी रोजी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत झालेल्या या उपक्रमाने संपूर्ण शहरात सुरक्षिततेचा ठाम संदेश दिला. ही रॅली केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता नागरिकांच्या मनात वाहतूक नियमांचे महत्त्व रुजवणारी ठरली. सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते. विविध चौक, मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमधून रॅली मार्गक्रमण करत होती. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे नेतृत्व करण्यात आले. त्यांच्या सोबत तामगाव आणि सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदारही उपस्थित होते. तिन्ही पोलीस स्टेशनच्या संयुक्त पुढाकारामुळे रॅलीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाईकवरून शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी मारली. रॅली दरम्यान ठिकठिकाणी थांबून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. नियम पाळण्याचे महत्त्व साध्या भाषेत समजावून सांगण्यात आले. दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट वापरणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट लावणे किती आवश्यक आहे यावर विशेष भर देण्यात आला. हेल्मेट वापरा, जीवन वाचवा हा संदेश सर्वत्र झळकत होता. अनेक नागरिकांनीही या घोषणांना प्रतिसाद दिला. 18 वर्षांखालील मुलांनी वाहन चालवू नये हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. अल्पवयीन वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पालकांनीही याबाबत जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. चालू वाहनावर मोबाईल वापरणे किती धोकादायक आहे याची उदाहरणांसह माहिती देण्यात आली. काही क्षणांचे लक्ष विचलित होणेही जीवघेणे ठरू शकते असा इशारा देण्यात आला. मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असल्याचेही ठणकावून सांगण्यात आले. राहवीर योजना, मदतीला सन्मानाची जोड. रॅली दरम्यान राहवीर योजनेची माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त व्यक्तीला गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांचा 25,000 रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो, असे ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले. या योजनेमुळे अपघातानंतर मदतीसाठी पुढे येण्याबाबत नागरिकांमधील भीती दूर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मानवी जीवन वाचवणे हीच खरी देशसेवा असल्याचा संदेश यामधून देण्यात आला. आपली सुरक्षा, आपली जबाबदारी. आज नियम पाळा, उद्या जीवन वाचवा अशा घोषणांनी जळगाव जामोदचा मुख्य रस्ता दुमदुमून गेला. काही ठिकाणी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात रॅलीचे स्वागत केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शहरात सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरल्याचे नागरिकांनीही मान्य केले. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.